हाय फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो अगेन मी तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आली आहे अबाउट हेअर्स. तर आपल्या हेअर्समध्ये जे स्प्लिट एंड्स असतात, नॉर्मली सगळ्याच मुलींना स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम असतो. स्प्लिट एंड्स म्हणजे केसांना फाटे असणे आणि त्यामुळे आपले हेअर्स हेल्दी दिसत नाहीत, अनहेल्दी दिसतात, ड्राय दिसतात, फ्रिझी दिसतात आणि अजिबात टेक्स्चर चांगलं नसतं, स्मूथ टेक्स्चर नसतं. तर स्प्लिट एंड्स आपण कसे रिमूव्ह करू शकतो त्या रिलेटेड ही व्हिडिओ असणार आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या हेअरचे स्प्लिट एंड्स कसे रिमूव्ह करते. सो सर्वात आधी त्यासाठी लागणार आहे आपल्याला ही स्प्लिट एंड्स रिमूव्हल मशीन, जी की अलन तोमरची आहे. नो मोर स्प्लिट एंड्स असं त्यांनी सांगितलंय आणि ह्या मशीनचं काम पण तसंच खूप भारी आहे. तुम्हाला ही मशीन घ्यायचीच आहे याची काही गरज नाही आहे, बिकॉज तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन स्प्लिट एंड रिमूव्ह करून मिळू शकतात. बट माझं स्वतःचं सॅलून असल्यामुळे मी ठेवले माझ्या पार्लरमध्ये, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर पण करते. सो काही नाही, ह्या एक मशीनला एक चार्जिंग लावून त्याची चार्जिंग करायची असते आणि अनलॉक करू शकतो. इथे अनलॉकचं बटन आहे, हे असं अनलॉक केलं की ही मशीन अशी ओपन होते आणि इथे एक बटन आहे ते असं चालू करायचं. तर असा आवाज येतो या मशीनचा आणि सेक्शन बाय सेक्शन आपण डायरेक्ट हे मशीन असं प्रेस करून खाली करू शकतो. तर सगळे स्प्लिट एंड्स इथे निघतात. हे छोटंसं त्यांनी कंपार्टमेंट दिलंय स्प्लिट एंड्स येण्यासाठी तिथे. तर सगळे स्प्लिट एंड्स तिथे येतात. तर ही मशीन कशी यूज करायची हे मी तुम्हाला दाखवते. सो फर्स्ट आपण करणार आहे आपल्या हेअरचं पार्टिशन. तर मी तुम्हाला आता दाखवते माझ्या हेअर्सचे मी स्वतः स्प्लिट एंड्स कसे रिमूव्ह करते. तर सेक्शन बाय सेक्शन तुम्ही हेअर पार्टिशन करा, म्हणजे 4 पार्टिशन करायचे आहेत तुम्हाला. तर मी 2च करते आता पार्टिशन, सगळे सेक्शनचे पार्टिशन बसणार नाही आहे, टाईम जाईल. हां ठीक आहे. बॅकला पण करा, मिडल पार्टिशन आहे. आणि खरोखरच ह्या स्प्लिट एंड्स मशीनने स्प्लिट एंड्स रिमूव्ह होतात का ते आपण चेक करूया. मला माहिती आहे होतात, बट तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला एक रिव्ह्यू, त्यासाठी मी करते. सो फर्स्ट मी एक छोटंसं सेक्शन घेते, म्हणजे आता मी एकदम प्रॉपर सेक्शन बाय सेक्शन नाही घेते, पण थोडंसं छोटं एक सेक्शन घेते. हे मागचं सेक्शन आहे आणि मी ही मशीन ठेवली आहे, सॉरी उलटी ठेवली, ही मशीन इथे ठेवली आहे आणि हे फक्त खाली ओढत म्हणते. वन साईडचं करून बघूया आपण. हे अजिबात हेअर्स दुखत नाही आहेत, अजिबात हेअर्स कट होत नाही आहेत, फक्त स्प्लिट एंड्स येतील जेवढे माझ्या हेअर्समध्ये स्प्लिट एंड्स असतील तेवढे. आय नो माझ्या हेअर्समध्ये जास्त स्प्लिट एंड्स नसतील, बिकॉज मी भरपूर केअर करते माझ्या हेअर्सची, त्यामुळे. आणि हेअर्सचे काय काय केअर करायची आहे हे पण मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्हाला तुमचे हेल्दी हेअर्स मिळतील. तर असं सेक्शन बाय सेक्शन मी करते. सॉरी, जास्त मोठं सेक्शन घेतलंय गाई. छोटे छोटे सेक्शन घेऊन तुम्ही हे करा. ओके, तर नाव आता चेक करूया की माझ्या हेअर्समधून किती स्प्लिट एंड्स रिमूव्ह झाले आहेत. सो मी तुमच्यासोबत शेअर करते आता, हे सगळं तुमच्यासोबतच काढते. याच्यामध्ये हे आले असणार आहेत गाईज, खूप सारे स्प्लिट एंड्स आहेत. तुम्हाला दाखवते सगळेच आणले. हे बघा, लेट्स सी, एवढे माझे स्प्लिट एंड्स दिसत आहेत तुम्हाला, एवढे माझे स्प्लिट एंड्स निघाले. मी बोलते की माझे स्प्लिट एंड्स नाही आहेत, तरी माझे एवढे स्प्लिट एंड्स निघाले. ओ माय गॉड, सांडले. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, भरपूर आहेत. ह्या साईडचं पण करूया. शियार आता हे सगळीकडे होणार, ठीक आहे. तर ह्या साईडचं स्टेप बाय स्टेप करूया. मशीन चालू नव्हती. ओके, आणि हा आवाज तुम्हाला इरिटेटिंग वाटत असेल, मला पण वाटतो कधी कधी इरिटेटिंग आवाज, लय आवाज करते ही मशीन. बट गो फॉर इट, खूप भारी मशीन आहे. तुमचे सगळे स्प्लिट एंड्स काढून टाकेल.
छोटे छोटे सेक्शन घ्यायचे. सो गाईज ह्या साईडचं पण झालंय. सो गाईज आता ह्या साईडचं पण मी केलंय आणि मी तुम्हाला दाखवते. आता मी हळू करणार आहे. पहिल्यांदा ही मशीन मी लॉक करून घेते आणि सी मी बोलते माझ्यामध्ये नाही आहे स्प्लिट एंड्स, तरी पण एवढे स्प्लिट एंड्स निघाले. तर गो फॉर इट. ही मशीन खूप मस्त आहे आणि याच्याने सगळे तुमच्या हेअर्सचे स्प्लिट एंड्स रिमूव्ह होऊ शकतात. मी जवळून दाखवते माझे हेअर्स आणि नाव माय हेअर्स व्हेरी शायनी. तर आय नो आता तर नसणार आहेत माझ्या हेअर्समध्ये स्प्लिट एंड्स, बिकॉज मी आता जस्ट तुम्हाला सगळ्यांना दाखवले. सो तुम्हाला जर मशीन बाय करायची नसेल तर तुमच्या जवळच्या पार्लरमध्ये जाऊन, जर त्यांच्याकडे अशी मशीन असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमचे स्प्लिट एंड्स रिमूव्ह करू शकतात. आणि जर तुम्हाला माझ्याकडून स्प्लिट एंड्स रिमूव्ह करायचे असतील तर ऑलवेज वेलकम. माझ्या शॉपमध्ये तुम्ही येऊन स्प्लिट एंड रिमूव्ह करू शकता, बिकॉज मी एक ब्युटिशियन आहे आणि मी स्प्लिट एंडसुद्धा रिमूव्ह करते, हेअरकटसुद्धा छान करते, फेशियलसुद्धा छान करते आणि मेकअप पण खूप छान करते. सर अशा सगळ्या सर्व्हिसेसचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर प्लीज 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 विजिट माय शॉप फॉर अनुभव. ठीक आहे. तर अशी ही स्प्लिट एंड मशीनचं काम आहे. बट तुम्हाला हे स्प्लिट एंड मशीनने स्मूथ शायनी हेअर्स नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर शॅम्पू, प्रॉपर कंडिशनर, प्रॉपर हेअर मास्क, स्पा अँड सिरम्स हे तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये ॲड करावं लागणार आहे. त्यानेच तुम्हाला असे हेल्दी हेअर्स मिळणार आहेत आणि अशी शायनिंग तुम्हाला मारता येणार आहे तुमचे हेअर्स ठेवून. सो मी असं सजेस्ट करेन की फक्त त्या सगळ्या गोष्टी सांगते म्हणून करू नका, बट जेन्युअन तुम्ही करा त्या गोष्टी की तुमचे हेअर्स हेल्दी राहतील आणि खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर हा एक्सपिरियन्स कसा वाटला माझा तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून खूप सारे एक्सपेरिमेंट मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि रिव्ह्यू पण शेअर करेन. आणि मी खरं सांगते ह्या मशीनचा रिझल्ट मला खूप छान वाटला आणि मी खूप क्लायंट केले ह्या मशीनने घेऊन. ह्या मशीनची कॉस्ट पण सांगते. ॲक्च्युली ह्या मशीनची कॉस्ट आहे, ह्या बॉक्सवरती नाही पण मला आठवते, 5500 समथिंग होती आणि मी नायकावरनं ही बाय केली होती. ज्यांना कोणाला बाय करायची असेल त्यांच्यासाठी मी लिंक पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही तिथे ही मशीन बाय पण करू शकता, बिकॉज घरच्या घरी करता येतं हे आपल्याला. बट एवढे पैसे तुम्ही नका इन्व्हेस्ट करू. जर तुमच्या जवळच कोणतं पार्लर असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्प्लिट एंड्स रिमूव्ह करू शकता. आणि अशा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. मी शायनिंग मारते थोडीशी. सी